मित्रांनो, भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे रात्री जाण्याची लोक हिंमत करत नाहीत. पण म्हैसूरमध्ये एक असा बंगला आहे ज्याच्याबद्दल स्थानिक लोक फक्त एकच गोष्ट सांगतात. त्या घरात जा, पण पहाटे 5 वाजण्याआधी बाहेर निघा, नाहीतर खूप उशीर होईल. अनेकांनी या गोष्टीला अंधश्रद्धा समजलं. काही जणांनी त्या अफवेची परीक्षा घ्यायचा प्रयत्न केला, पण त्यानंतर त्यांनी जे अनुभवलं त्याबद्दल बोलण्याची हिंमत फार कमी लोकांनी केली. आजची कथा अशाच एका तरुणाची आहे ज्याने फक्त काही तास विश्रांती घेण्यासाठी त्या ओसाड बंगल्यात पाऊल ठेवलं. पण त्याला माहीत नव्हतं की त्या रात्रीनंतर त्याचं आयुष्य कधीच पूर्वीसारखं राहणार नव्हतं. त्या बंगल्याचं खरं नाव फारसं कुणी घेत नाही. काही लोक त्याला फक्त D5 बंगलो म्हणून ओळखतात. त्या जागेबद्दल अशी दहशत पसरलेली होती की स्थानिक लोक सूर्यास्तानंतर त्या रस्त्यावरून जाणं सुद्धा टाळायचे. त्यांचं म्हणणं होतं, त्या बंगल्यात शेकडो आत्मा नाहीत, तिथे फक्त एका व्यक्तीची आत्मा आहे, पण तिची उपस्थितीच कोणाच्याही आयुष्याचा शेवट करण्यासाठी पुरेशी आहे. या जागेबद्दल अनेक अफवा होत्या. रात्री तिथे गेलेल्या लोकांचे मोबाईल अचानक बंद पडायचे, स्क्रीन स्वतःहून लुकलुकू लागायच्या. काहींना घरांच्या खिडक्यांमध्ये कोणीतरी उभा असल्याचं दिसायचं, तर काहींनी आतून स्त्रीच्या हसण्याचा आवाज ऐकल्याचा दावा केला होता. पण या सगळ्या गोष्टींना लोक केवळ अफवा समजत होते, जोपर्यंत 2014 सालातील एक घटना समोर आली नव्हती. पण मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि अशाच रहस्यमय व सत्य घटनांवर आधारित कथा पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. बाय द वे मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून मला राजस्थानमधील भानगड किल्ल्याबद्दल शेकडो संदेश येत होते. त्या ठिकाणाचा इतिहास, स्थानिकांनी सांगितलेल्या घटना आणि उपलब्ध माहितीचा अभ्यास करताना काही अशा गोष्टी समोर आल्या ज्यांनी मलाही विचार करायला भाग पाडलं. त्यामुळे पुढील पॉडकास्टमध्ये आपण भारतातील सर्वात चर्चेत असलेल्या रहस्यमय ठिकाणांपैकी एक भानगड किल्ल्याकडे वळणार आहोत. तर चला मित्रांनो, कोणताही वेळ न घालवता सुरू करूया आजची कथा. ही घटना आहे 2014 सालातली. त्यावेळी बल्लू नावाचा एक तरुण म्हैसूरमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे त्याचं आयुष्य पूर्णपणे रात्रीच्या वेळापत्रकावर चालत होतं. त्या रात्रीही विजयनगर परिसरात एका चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. रात्रीचे जवळपास 12 वाजले होते. संपूर्ण युनिट शूटिंगमध्ये व्यस्त होतं. मात्र सततच्या कामामुळे बल्लूला प्रचंड झोप येत होती. त्याच्याकडून वारंवार चुका होत होत्या. दिग्दर्शकाने त्याला अनेकदा समजावलं, पण काही फरक पडला नाही. शेवटी वैतागून दिग्दर्शकाने संपूर्ण युनिटला जवळपास 2.5 तासांचा ब्रेक जाहीर केला. बहुतेक जण आपल्या गाड्यांमध्ये किंवा जवळच्या ठिकाणी विश्रांती घेण्यासाठी निघून गेले. बल्लूनेही घरी जाण्याचा विचार केला, पण त्याचं घर तिथून साधारण 30 मिनिटांच्या अंतरावर होतं. येण्या जाण्यातच 1 तास निघून गेला असता. त्यामुळे त्यांनी जवळपासच एखादी सुरक्षित जागा शोधून थोडा वेळ झोपायचं ठरवलं. तो परिसरात फेरफटका मारू लागला. आजूबाजूला अनेक बंगले होते, पण प्रत्येक घर पूर्णपणे अंधारात बुडालेलं होतं. फक्त एकच बंगला असा होता जिथे अजूनही मंद पिवळसर प्रकाश दिसत होता. तो बंगला बाकींच्या घरांपेक्षा पूर्णपणे वेगळा वाटत होता. त्याच्या भिंती मोडकळीस आलेल्या होत्या, रंग उडून गेला होता, लोखंडी गेट गंजून काळं पडलं होतं. बल्लू काही क्षण त्या बंगल्याकडे पाहत उभा राहिला. क्षणभर त्याच्या मनात विचार आला, जर इथे कोणी राहत असेल तर कदाचित काही वेळ विश्रांती घेण्याची परवानगी मिळू शकेल. तो सावधपणे गेटमधून आत शिरला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुख्य दरवाजा आधीच उघडा होता. क्षणभर तो थांबला. आत पूर्ण शांतता होती, फक्त घराच्या आतून येणारा फिक्कट प्रकाश. बल्लूने हळूहळू घरात डोकावलं आणि बल्लूने सावधपणे घराच्या आत पाऊल टाकलं. समोरच्या जुन्या सोफ्यावर एक तरुणी निवांत बसलेली होती. तिच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती नव्हती. उलट एखाद्या पाहुण्याची वाट पाहत असल्यासारखं ती शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. बल्लू काही क्षण गोंधळला. मी आत येऊ शकतो का? त्याने संकोचानेच विचारलं. त्या तरुणीच्या चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित उमटलं. नक्की, या ना. मी तर दररोज रात्री कोणीतरी नवीन येथे येण्याची वाटच पाहत असते. तिचं उत्तर ऐकून बल्लू क्षणभर थांबला. म्हणजे? ती शांत स्वरातच म्हणाली, लोकांना वाटतं
हा बंगला झपाटलेला आहे म्हणून अनेक जण इथे भूत शोधायला येतात, पण पहाट होण्याआधीच सगळे घाबरून पळून जातात. तिच्या आवाजात न विनोद होता न भीती, जणू ती एखादी साधी गोष्ट सांगत होती. बल्लूने हसत विषय बदलला. तुम्ही भूत शोधायला आलात का? तिने हलकेच मान नकारार्थी हलवली. नाही, बाबांनी मला घरातून बाहेर काढलं आहे, त्यामुळे कधी कधी मी इथे येऊन रात्र काढते. उत्तर साधं होतं, पण तिच्या डोळ्यांमध्ये काहीतरी विचित्र होतं. एक खोल उदासी, की अजून काहीतरी. बल्लूने त्याकडे दुर्लक्ष केलं. रात्रभराच्या शूटिंगमुळे तो पूर्ण थकला होता. मला खूप झोप आली आहे, थोडा वेळ इथे झोपलो तर चालेल का? तिने काहीच उत्तर दिलं नाही, फक्त शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली. बल्लूने तेच तिची परवानगी समजलं आणि तो जवळच्या सोफ्यावर आडवा झाला. डोळे मिटले आणि काही क्षणांतच त्याला गाढ झोप लागली. अचानक त्याचे डोळे उघडले. घड्याळात 3 वाजले होते. शूटिंगची वेळ आठवताच तो घाईघाईने उठला. त्या मुलीकडे पुन्हा एकदा पाहण्याचाही त्याला वेळ मिळाला नाही. तो तडक बाहेर पडला आणि काही मिनिटांतच पुन्हा शूटिंगच्या सेटवर पोहोचला. पुढच्या अर्ध्या तासातच सगळं काम पूर्ण झालं. सुमारे 3:30च्या सुमारास तो आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत उभा होता. त्यातील एकाने सहजच विचारलं, अरे ब्रेक नंतर तू दिसलाच नाहीस, कुठे गेला होतास? बल्लूने अगदी सहज उत्तर दिलं, बाजूला एक जुना बंगला आहे ना, D5 बिल्डिंग मध्ये, तिथे थोडा वेळ झोपलो होतो. ते शब्द ऐकताच त्याचे सगळे मित्र एकदम शांत झाले. त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. काही क्षण कोणीच काही बोललं नाही. शेवटी त्यांच्यापैकी एकाने अत्यंत गंभीर आवाजात विचारलं, तुला खरंच माहित आहे का तू कुठून आलायस? बल्लूने हसतच मान हलवली. का? काय झालं? त्याचा मित्र म्हणाला, जर तू त्या बंगल्यात पहाटे 5 वाजेपर्यंत थांबला असतास तर आज तू आमच्या समोर उभाही नसतास. बल्लू मोठ्याने हसू लागला. अरे काहीही बोलू नका, मी स्वतः तिथे होतो. मला काहीच दिसलं नाही. उलट मी एकटा नव्हतो, माझ्यासोबत एक मुलगीही होती. मित्रांच्या चेहऱ्यावरची भीती अजूनही तशीच होती. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं. बल्लू, संपूर्ण म्हैसूरमध्ये या बंगल्याबद्दल एकच गोष्ट सांगितली जाते, पहाटे 5 वाजण्यापूर्वी जो कोणी त्या घरातून बाहेर पडत नाही तो पुन्हा कधी जिवंत राहत नाही. बल्लूला हे सगळं अंधश्रद्धा वाटलं होतं. तो हसतच म्हणाला, मग चला आत्ताच जाऊया, अजून 5 वाजायला वेळ आहे. मी पुन्हा त्या घरात जाईन आणि 5 वाजल्यानंतर जिवंत बाहेर आलो तर तुम्ही सगळ्यांनी मला मोठी पार्टी द्यायची. मित्रांनी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण बल्लूने निर्णय घेतला होता. त्या जुन्या बंगल्यासमोर सगळेजण स्तब्ध उभे होते. रात्र आता संपत आली होती, पण पहाटेचा पहिला किरण अजूनही क्षितिजावर दिसत नव्हता. वाऱ्याची थंड झुळूक त्या मोडकळीस आलेल्या भिंतींवर आदळत होती. गंजलेल्या लोखंडी गेटचा किरकिरणारा आवाज त्या शांततेला आणखी अस्वस्थ करत होता. बल्लूने मित्रांकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट भीती दिसत होती. आज जाऊ नकोस, अजूनही वेळ गेलेली नाही, त्यांच्यापैकी एकाने शेवटचा प्रयत्न केला. पण बल्लूने फक्त हलकंसं हसत मागे वळून पाहिलं आणि एक शब्दही न बोलता त्या बंगल्याच्या उघड्या दरवाजातून पुन्हा आत प्रवेश केला. घरात पाऊल टाकताच त्याला पुन्हा एकदा तोच फिकट पिवळसर प्रकाश दिसला. सगळं अगदी तसंच होतं, पण एक गोष्ट बदलली होती. ती मुलगी. ती मुलगी तिथे नव्हती. बल्लूने संपूर्ण तळमजला शोधून काढला. प्रत्येक खोलीत डोकावलं. तिचं नावही त्याला माहीत नव्हतं, तरीही तो मोठ्याने आवाज देत राहिला. उत्तर मात्र काहीच आलं नाही. अचानक वरच्या मजल्यावरून एखाद्याचा गुदमरल्यासारखा आवाज त्याच्या कानावर पडला. जणू कुणीतरी शेवटचा श्वास घेण्यासाठी धडपडत होता. तो क्षणाचाही विलंब न करता जिना चढून वर गेला. कॉरिडॉरमध्ये पोहोचताच ती मुलगी पुन्हा त्याला दिसली. तीच मुलगी, पूर्ण शांत, एका बंद बेडरूमच्या दारासमोर उभी होती. तिची नजर दाराच्या आत स्थिर होती, जणू ती बराच वेळ तिथेच उभी होती. बल्लूने सुटकेचा निश्वास टाकला. तू इथे आहेस? मी तुला खाली सगळीकडे शोधत होतो. तिने त्याच्याकडे पाहिलंही नाही. ती फक्त खोलीच्या आत पाहत राहिली. बल्लू हळूहळू तिच्या शेजारी जाऊन उभा राहिला. काय झालंय? असं म्हणत त्यानेही खोलीत डोकावलं आणि पुढच्या क्षणी त्याच्या शरीरातलं रक्त गोठलं. खोलीच्या मध्यभागी छताच्या पंख्याला एक तरुणी गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकत होती. तिचं शरीर पूर्ण निश्चल होतं. बल्लू क्षणाचाही विचार न करता तिच्याकडे धावला. तिला वाचवण्यासाठी त्याने तिचे पाय वर उचलण्याचा प्रयत्न केला. मागे वळून तो त्या मुलीवर ओरडला,
लवकर माझी मदत कर, लवकर माझी मदत कर. पण मागून कोणताच आवाज आला नाही. त्याने पुन्हा तिच्याकडे पाहिलं आणि त्या क्षणी त्याच्या आयुष्यातील सर्वात भयानक सत्य त्याच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. पंख्याला लटकलेल्या मुलीचा चेहरा आणि दाराजवळ उभ्या असलेल्या मुलीचा चेहरा, दोघींचाही चेहरा एकच होता. त्या दोन वेगळ्या व्यक्ती नव्हत्या, त्या एकच होत्या. क्षणभर संपूर्ण जग थांबल्यासारखं वाटलं. पुढच्या क्षणी त्या दोघी एकाच वेळी त्याच्याकडे पाहून हसू लागल्या. ते हसू मानवी नव्हतं, त्यात आनंद नव्हता, दुःख नव्हतं, फक्त मृत्यूची चाहूल होती. बल्लूच्या अंगावर अक्षरशः काटा आला. तो घाबरून मागे सरकला आणि जीवाच्या आकांताने जिना उतरून खाली पडू लागला. तळमजल्यावर पोहोचताच त्याच्या लक्षात आलं, आतापर्यंत दिसणारा प्रकाश पूर्णपणे गायब झाला होता. संपूर्ण बंगला पुन्हा काळोखात बुडाला होता. तो थेट मुख्य दरवाजाकडे धावला. दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागला, पण दरवाजा हल्ला सुद्धा नाही. जणू बाहेरून कोणीतरी तो घट्ट बंद करून ठेवल्याप्रमाणे. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी घड्याळाकडे पाहिलं आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. पहाटेचे 5:30 वाजले होते. मित्रांनी दिलेला इशारा त्याच्या कानात घुमू लागला. 5 वाजण्यापूर्वी बाहेर निघ, नाहीतर ती तुला जिवंत सोडणार नाही. बल्लू वेड्यासारखा दरवाजा ठोठावत राहिला. तेवढ्यात जिन्यावरून कोणीतरी हळूहळू खाली उतरू लागलं. प्रत्येक पावलाचा आवाज मृत शांततेत स्पष्ट ऐकू येत होता आणि त्या आवाजाबरोबर एका स्त्रीच्या मंद हसण्याचा आवाजही जवळ येत होता. बल्लूने भीतीने वर पाहिलं. ती जिना उतरून खाली येत होती. आता तिचा चेहरा पूर्णपणे बदलला होता. रक्तशून्य पांढरा रंग, डोळे डोळे अस्वाभाविकपणे बाहेर आलेले आणि ओठांवर तेच थंडगार हसू. ती हळूहळू त्याच्याच दिशेने चालत येत होती. बल्लूच्या शरीराने साथ सोडली. त्याच्या डोळ्यांसमोर अंधार दाटून आला आणि तो जागीच बेशुद्ध पडला. बाहेर उभे असलेल्या मित्रांनी अनेक मिनिटं वाट पाहिली. शेवटी त्यांनी दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला. मोठ्या प्रयत्नांनी दरवाजा उघडल्यानंतर त्यांना जमिनीवर बेशुद्ध पडलेला बल्लू दिसला आणि त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनीही त्या मुलीची एक क्षणभर झलक पाहिली होती. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी बल्लूला तिथून बाहेर काढलं. सरळ हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांनी त्याची अवस्था पाहताच त्याला तातडीने अतिदक्षता विभागात हलवलं. शरीरावर कोणतीही जखम नव्हती, पण त्याच्या चेहऱ्यावर कोरलेली भीती जणू त्याने मृत्यूला अगदी जवळून पाहिल्याची साक्ष देत होती. आणि खरी भीती आता सुरू होणार होती. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर बल्लू शुद्धीवर आला खरा, पण तो पूर्वीसारखा राहिला नव्हता. त्याच्या शरीरावर कोणतीही जखम नव्हती. डॉक्टरांच्या मते त्याला कोणताही गंभीर शारीरिक आजार नव्हता, पण त्याच्या डोळ्यांमध्ये कायमस्वरूपी भीती घर करून बसली होती. तो ज्या गोष्टीकडे एकेकाळी अंधश्रद्धा म्हणून पाहत होता, तीच गोष्ट आता त्याच्या प्रत्येक श्वासाचा पाठलाग करत होती. रुग्णालयात दाखल झाल्यापासून दररोज सकाळी तो आपल्या मित्रांना एकच गोष्ट सांगायचा, रात्री मला एकटं सोडू नका. सुरुवातीला मित्रांना वाटलं तो अजूनही त्या धक्क्यातून सावरलेला नाही, पण प्रत्येक रात्रीनंतर त्याची भीती आणखी वाढत गेली. तो सांगायचा, मध्यरात्री जेव्हा तो वॉशरूममध्ये जाण्यासाठी उठतो, हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये त्याला त्या मुलीच्या हसण्याचा आवाज ऐकू येतो. कधी ती एखाद्या कोपऱ्यात उभी असल्याचा भास होतो, तर कधी कोणीतरी त्याच्याकडे लपून पाहत असल्याची जाणीव. तो अक्षरशः विनवणी करायचा, कोणीतरी माझ्यासोबत थांबा, ती अजूनही माझा पाठलाग करते. त्याच्या मित्रांनी त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू ठेवले, पण त्याच्या मनात निर्माण झालेली भीती कोणतंच औषध कमी करू शकत नव्हती. अशाच अवस्थेत 4 दिवस निघून गेले आणि 5व्या दिवशी बल्लूला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण काही मिनिटांतच त्याला मृत घोषित करण्यात आलं. रुग्णालयाच्या अहवालात मृत्यूचं कारण होतं कार्डियाक अरेस्ट, पण त्याच्या मित्रांच्या मते त्या रात्री बल्लूचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये झाला नव्हता. तो मृत्यू त्या बंगल्यातच निश्चित झाला होता. बल्लूच्या मृत्यूनंतर स्थानिक लोकांनी त्या बंगल्याचा इतिहास पुन्हा सांगायला सुरुवात केली. ही कथा सुरू होते सन 2007 मध्ये. त्यावेळी त्या बंगल्यात एक सुखी कुटुंब राहत होतं. आई वडील आणि त्यांची एकुलती एक मुलगी संजना. घरातील प्रत्येकाचा तिच्यावर जीव होता, पण संजनाच्या आयुष्यात एक गुपित होतं. ती एका तरुणावर प्रेम करत होती. दररोज रात्री ती त्याला भेटायला जायची. एके दिवशी ही गोष्ट तिच्या वडिलांच्या लक्षात आली. संजनाने कितीही नाकारलं तरी त्यांना तिच्या प्रेमसंबंधांची शंका आलीच. त्यांनी एकच निर्णय घेतला. संजनाचं लग्न ठरवण्यात आलं. लग्नाला फक्त 3 दिवस उरले होते. त्या रात्री संजनाने आपल्या प्रियकराला शेवटचा फोन केला. आज रात्री आपण पळून जाऊया.
समोरून होकार मिळाला. ती वाट पाहू लागली. रात्रीचे 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, मध्यरात्र झाली, पण तिचा प्रियकर आला नाही. तिने पुन्हा पुन्हा फोन केले. प्रत्येक वेळी फोन कट केला जात होता. रात्र सरत गेली, आशा संपत गेली आणि पहाटे नेमके 5 वाजता संजनाने निर्णय घेतला. ज्या खोलीत ती आपल्या आयुष्याची नवीन स्वप्न पाहत होती, त्याच खोलीत छताच्या पंख्याला गळफास लावून तिने स्वतःचं आयुष्य संपवलं. त्या दिवसानंतर तो बंगला कधीच पूर्वीसारखा राहिला नाही. संजनाचे आई वडील सांगायचे, त्यांना घरात तिचा आवाज ऐकू यायचा. कधी ती रडताना दिसायची, कधी हसताना, तर कधी रिकाम्या कॉरिडॉरमध्ये उभी असल्याचा भास व्हायचा. शेवटी तेही ते घर कायमचं सोडून परदेशात निघून गेले. पण संजना तिथून कधीच गेली नाही. स्थानिक लोक अजूनही सांगतात, दररोज रात्री 8 वाजता त्या बंगल्याचा दरवाजा आपोआप उघडतो. जणू ती अजूनही आपल्या प्रियकराची वाट पाहत असते. आणि पहाटे नेमके 5 वाजता तो दरवाजा स्वतःहून बंद होतो. काहींनी तिला खिडकीत बसून रडताना पाहिल्याचा दावा केला आहे, तर काहींचं म्हणणं, पहाटे 5 वाजण्यापूर्वी जो कोणी त्या घरातून बाहेर पडत नाही, त्याचा शेवट निश्चित असतो. आधी म्हैसूरच्या त्या जुन्या बंगल्यासमोर जाताना अनेक जण नजर खाली करून चालतात, कारण काही दंतकथा खोट्या असतात, काही अफवा अतिशयोक्तीपूर्ण असतात, पण काही ठिकाणं अशी असतात जिथे सत्य आणि अंधश्रद्धा यांच्या सीमारेषा इतक्या धुसर होतात की त्यामागचं वास्तव शोधण्याची हिंमत फार कमी लोकांमध्ये असते. आणि कदाचित त्या बंगल्याच्या अंधाऱ्या खिडकीत आजही कोणीतरी शांतपणे बसून कुणाची तरी वाट पाहत असेल. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया एका अशाच कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.